आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रामकुंड परिसरात मोठ्या विकास कामांची लगबग सुरू आहे। याच रामकुंड परिसरात गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। मात्र सध्या सुरू असलेलं बेकायदेशीर बांधकाम, सिमेंट काँक्रिटीकरण, अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या परिसराचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आलंय, असं गंभीर आरोप नाशिक बचाव संघटनेच्या राजेंद्र बागोल आणि जयेश पोकळे यांनी केला। या दरम्यान शासन व प्रशासनाला रामकुंड परिसरातील नदीपात्र, पूररेषा आणि उपनद्यांमध्ये सुरू असलेल्या विविध कामांवर तात्काळ बंदी घालावी अशा मागणीचं निवेदन देखील शासन आणि प्रशासनाला देण्यात आलंय। गोदावरीला मिळणाऱ्या अरुणा, वरुणा, सरस्वती, कपिला, नंदिनी या उपनद्यांचं नैसर्गिक संगम गटारांच्या पाईपद्वारे वळवलं जात असल्यानं नदी परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं। नदीपात्रात शासनाचे सांडपाणी आणि कचरा यामुळे प्रदूषण वाढतंय, जैवविविधता धोक्यात येत असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। एकूणच प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यास या विरोधात व्यापक लोक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा नाशिक बचाव संघटनेने दिलाय। त्यामुळे आता यावर स्थानिक प्रशासन आणि शासन काही निर्णय घेणारे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।